जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो। तर आजचा जो प्रश्न आहे तो बघा, 6चा 13वा घातांक जो आहे त्याला 5ने भागल्यावर बाकी किती उरेल। तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन जे ते स्टाफ सिलेक्शन किंवा लोको पायलट किंवा ग्रुप डी ला महत्त्वाचे प्रश्न म्हणून मानले जातात आणि याच्यावर एक तरी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो। तर आजचा जो पहिला प्रश्न आहे, 6चा 13वा घातांक या संख्येला जर 5ने भागितले तर बाकी किती उरेल। तर याच्यासाठी आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट समजून घेणं अगोदर गरजेचं आहे। तर तो कन्सेप्ट काय बघा, जर घातांक विषम संख्या असेल, घातांक विषम असेल तर 1 किंवा 3 लक्षात ठेवायचा। घातांक विषम म्हणजे अशी संख्या की जिला 2ने भाग जात नाही, निश्शेष भाग जात नाही। आणि जर घातांक समसंख्या असेल, घातांक कोणती संख्या असेल, समसंख्या असेल, तर लक्षात ठेवायचा 2 किंवा 4। आता हे तुम्हाला मी पुढे सांगेल की हा 1 किंवा 3 किंवा 2 किंवा 4 कसा उपयोगात येईल आपल्याला। विषम संख्या म्हणजे ऑड नंबर, समसंख्या म्हणजे इव्हन नंबर। तर हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवून चालायचा आहे। आता बघा, आता हे तर शक्य नाही की मी 6चा 13वा घातांक काढेल, कारण की ते डिफिकल्ट आहे 6चा 13वा घातांक काढणं आणि मग त्याला 5ने भाग दिला आणि मग किती बाकी उरेल, हे थोडं मुश्किल आणि वेळ खाऊ पण आहे। पण आपण काय बघितलं, घातांक काय आहे, विषम आहे। तर विषम असल्यावर काय लक्षात सांगितलं तुम्ही, 1 किंवा 3। सम असेल तर काय करायचं, 2 किंवा 4, आणि विषम असेल तर 1 किंवा 3। मग काय करायचं, 6चा घातांक 1 घ्यायचा। 6चा घातांक काय घेतला, 1। तर उत्तर काय आलं, 6। त्या 6ला 5ने भाग द्यायचा, तर 5 5, बाकी काय आली 1। तर याचा अर्थ 6चा घातांक 13ला 5ने भागल्यावर बाकी किती उरेल, 1 उरेल। 6चा घातांक 3 घेण्याची गरजच नाही पडली आपल्याला। आलं लक्षामध्ये। हा, जेव्हा 6चा घातांक 1 घेऊन 5पेक्षा मोठी संख्या आली असती तर त्यावेळेस मला 6चा घातांक 3 घ्यावा लागला असता। फॉर एक्झाम्पल, जर हेच जास्त राहिलं असतं, समजा हाच प्रश्न असा राहिला असता की 6चा घातांक 13ला 10ने भागल्यावर बाकी काय उरेल, 10ने भागल्यावर बाकी काय उरेल। तर बरं बघा कसं करणार, 6चा घातांक काय आहे, 13, विषम आहे, तर विषम आल्यावर काय घेतला, 1 किंवा 3। आता 6चा घातांक घेतला 1, तो काय आला 6, पण भाग द्यायचा 10ने, ही संख्या लहान आहे, 6ला 10ने भाग जातो का, नाही, म्हणून मी याला घेणार नाही। आता घेईल 6चा घातांक 3। तर 6चा घातांक 3 म्हणजे किती आला, 216, माहिती ना 6चा घन 216। तर 216ला 10ने भागायचं, तर 10 1 10, 10 दुने 20, उरला 1 घेतला 6, 10 1 10, तर बाकी काय आली 6। तर मग जर असा प्रश्न राहिला असता, 6चा 13वा घातांकाला 10ने भाग घेतल्यावर बाकी काय उरेल, तर बाकी काय उरली असते, मग 6 उरली असते। म्हणजे दोघी तुम्हाला उदाहरण मी मॅनेज करून दाखवले। आणि ते जर घातांक जर समसंख्या असली तर 2 किंवा 4 घ्यायचा। पुढचे उदाहरण आपण बघूया। बघा, 17चा 200वा घातांकला 16ने भागल्यावर बाकी किती उरते, असा प्रश्न आहे। आता 17चा 200 वेळेस गुणाकार केला तर किती मोठी संख्या तयार होईल, ते कॅल्क्युलेटरमध्ये पण बसणार नाही ती संख्या, आणि तिला 16ने भागल्यावर काय बाकी उरेल हे आपल्याला शोधायचं आहे। तर बघा, सतराचा घातांक किती आला, 200, कोणती संख्या आहे, समसंख्या आहे। घातांक बघायचा कोणती आहे, सम, हा नाही बघायची, संख्या नाही बघायची, घातांक काय आहे, तर सम आहे। सम असल्यावर काय सांगितलं होतं, 2 किंवा 4। 17चा घातांक काय घेतला, 2, किती आला, 289। 289ला 16ने भागायचं, 289ला कितीने भागायचं, 16ने, 16 1 16, उरला 2 घेतला 1, उरले किती 12, त्याच्यावर काय घेतला 9 घेतला। आलं लक्षामध्ये।
मग 16 96 16 7 1200 16 8 28 असे म्हणजे 128 आला. तर बाकी काय उरली 1. म्हणजे याचा अर्थ 17चा 200वा घातांकाला 16 ने भागल्यावर बाकी किती उरणार 1 उरणार. लक्षामध्ये सोपं आहे ना. बघा पुन्हा पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पंचवीसचा घातांक 25ला 26 ने भागल्यावर बाकी किती उरेल असा प्रश्न विचारलाय. परत आपण काय केलं 25चा घातांक किती घेतलाय 25. समसंख्या का विषम विषम. विषम आल्यावर काय घेतो 1 किंवा 3 घेतो. आता बघा 25चा घातांक काय घेतला 1. तर 25चा घातांक 1 घेतल्यावर उत्तर काय आलं 25च. कुठल्याही संख्येचा घातांक 1 असेल तर उत्तर तेच येतं. या 25ला 26 ने भाग जात नाही. 26 मोठा आहे ना म्हणजे मग आपल्याला 1 घेऊन चालेल का नाही. मग काय घेणार 3. तर 25चा घातांक काय घेतला 3 घेतला. मग आता बघा 25चा घातांक 3. आता याचा आपल्याला 25चा 3 वेळेस गुणाकार करावा लागेल. तर मी याला असंही करू शकतो 25 गुणिला 25 गुणिला 25. तर 25चा वर्गमूळ ते आपल्याला तोंडी पाठ आहे. तर काय 625 गुणिला काय केला 25. आता बघा 25 5 125 शी घेतला 5 हातच्या जागेला 12. 25 जुने 50 50 आणि 12 62 62 शी 2 घेतला हातच्या जागेला 6. 25 150 150 6 घेतला 156. मग ती संख्या काय आली 15625. ते 15625ला आपल्याला 26 ने भाग द्यायचा आहे. तर बघा 15625 गुणिला 26. तर 26 सक 156. खाली बाकी काय उरली 0. 7तून 6 गेला 0 5तून 5 गेला 0 1तून 1 गेला 0. आता खाली कोण उतरणार 2. तर 26 0 0 परत खाली आला 2. आता परत खाली आला 5. तर परत 26 0 0 खाली काय आला 25. म्हणजे असं उरतच जाणार आहे. तर याचा अर्थ बाकी काय आली 25. म्हणजे 25चा 25वा घातांकाला जर 26 ने भागलं तर बाकी काय येणार आहे 25 येणार आहे. आलं लक्षामध्ये. पुढचा प्रश्न आला बघा परत. दोनाचा 31वा घातांकाला 5 ने भागल्यावर बाकी किती उरेल. कितीने भागल्यावर 5 ने भागल्यावर. तर बघा दोनाचा काय घातांक आहे 31वा. कोणती संख्या आली विषम. तर विषम आल्यावर आपण काय घेतो 1 किंवा 3 आणि सम आल्यावर घेतो 2 किंवा 4. मग आता इथं मी काय केलं दोनाचा घातांक 1 घेतला तर याचं उत्तर काय आलं 2. पण आपल्याला भाग कशाने द्यायचा आहे 5 ने. मग इथं जातोय का भाग नाही जात. म्हणून मी या एकाला सोडून दिलं. आता दोनाचा घातांक घेतला 3. तर दोनाचा घातांक किती आला 8. या 8ला 5 ने भाग देतो. तर 5 1 5 बाकी काय आली 3. तर याचा अर्थ दोनाचा घातांक 31ला 5 ने भागल्यावर बाकी किती येणार 3 येणार. म्हणजे आपण डायरेक्ट याचा 31वा घातांक नाही काढू शकत. मग आपण ती ट्रिक वापरून उदाहरण काय करतोय सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सदुसष्टचा घातांक 67 अधिक 67ला 68 ने भागल्यावर बाकी किती उरेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आता परत इथं मी काय करतो बघा पहिले याचा विचार करतो. 67चा घातांक काय घेतला 67. तर विषम संख्या आली. तर विषम संख्या आल्यावर काय घेतो 1 किंवा 3. तर आता मी काय घेतलं 67चा घातांक 1 घेतला. तर उत्तर काय आलं 67. आता 67 ही 68 पेक्षा लहान आहे म्हणजे 67ला 68 ने भाग जात नाही. पण इथं आपल्याला ही पण ॲड करायची. ही 67 राहिली बाजूला तर तिला ॲड करतो. काय आली 67 काय केली ॲड केली. तर टोटल किती आली 134. 134ला 68 ने भाग देतो. तर 68 1 68 बाकी आली 66. तर याचा अर्थ 67चा घातांक 67 अधिक 67ला 68 ने भागल्यावर बाकी किती उरेल 66 उरेल. हां जर इथं 67चा घातांक 1 घेतला असता समजा हा पोर्शन नसता राहिला तर 67चा घातांक 1 घेतल्यावर 67 लहान संख्या आली. पण 68 मोठा आहे आणि त्याच्यात हा पोर्शन नसता राहिला. तर अशा सिच्युएशनला 67चा घातांक 3 घ्यावा लागला असता आणि त्याला 68 ने भाग द्यावा लागला असता.
बघा 45चा घातांक 47 अधिक 2 ला 44ने भागल्यास बाकी किती उरते? तर सगळ्यात पहिले याला बघितलं आपण. 45चा घातांक काय आहे? 47. कोणती संख्या आहे? विषम. विषम आल्यावर काय घेतो? 1 किंवा 3 घेतो. तर मी इथं काय केलं? 45चा घातांक घेतला 1. काय आला तो? 45. परत पुढं किती ॲड करायला सांगितले? 2. त्या 2 पण ॲड करून घेतले. टोटल झालं 47. आता या 47ला 44ने भाग द्यायचा आहे. 44 एक 44. बाकी काय आली? 3. याचा अर्थ 45चा घातांक 47 अधिक 2 ला 44ने भागल्यावर बाकी किती उरणार आहे? 3 उरणार आहे. बघा काय 27चा घातांक 28 वजा 1 ला 26ने भागल्यास बाकी किती उरेल? असा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी काय करतो बघा. पहिले तर बघतो 27चा घातांक काय आहे? 28. सम आहे का विषम आहे? सम आहे. आपण याला फोकस करतो. तर सम आल्यावर घेतल्यावर काय 2 किंवा 4 घेतो. मग 2ने आपलं काम होतंय का बघूया. तर 27चा घातांक घेतला 2. काय 27चा वर्ग? 729. आपलं काम होतंय त्याला 26ने भाग द्यायचे. पण वजा काय करायचं आहे? 1. तर काय आला? 728. 728ला कशाने भागतो आपण? 26ने. 26 एक 26. 26 जुने 52. उरला किती? 0. इथं किती उरला? 2. घेतला 8. आता 26 सक करून 156 येते. 26 8. आता हे कसं करणार बघा. तर आता 26चा पाढात आपल्याला येत नाही. मग पहिले काय करायचं? 26 5 करून बघायचं. जवळची संख्या आणण्याचा प्रयत्न करायचा. मग 26 6 करून बघायचं. असं एक एक आपण करू शकतो. पण मी तर डायरेक्ट 26 8 कसा अंदाज लावला? मला इथं दिसतोय 6. इथं काय दिसतोय? 8. तर मी प्रयत्न करतोय की 6च्या पाढ्यात 8 कधी येतो. तर मला माहिती आहे 6 8 आहे 48. तर मला असा एक अंदाज होता की 26ला जर 8ने गुणलं तर याच्या आसपासची संख्या येईल किंवा एवढीच संख्या येऊ शकते. तर समजा मी डायरेक्ट 8ने गुणतो बघा. तर 8 हे 8 सगळं 48 8 हातच्या गेला 4 आणि 8 दुने 16. 16 आणि 4 किती आलं? 20. मग डायरेक्ट पूर्ण भाग जातोय. बाकी काय होते? 0 उरते. म्हणजे उत्तर काय आलं? डायरेक्ट 0 आलं. मग 27चा घातांक 28 वजा 1 ला 26ने भागल्यावर बाकी किती उरते? 0 उरते. या प्रकारचे प्रश्न जे आहेत लोको पायलटला, ग्रुप डीला, स्टाफ सिलेक्शनला कन्फर्मली विचारले जातात. आता हा प्रश्न थोडा वेगळा विचारला त्यांनी. इथं काय विचारलं माहिती आहे त्यांनी? इथं ते म्हणतायत की 4चा घातांक 19. 4चा घातांक 19 अधिक 2 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल? म्हणजे कोणत्या संख्येने भाग देऊन बाकी किती उरेल ते नाही विचारलं. इथं बाकी विचारलंय का? नाही. तर कोणत्या संख्येने भाग जाईल असं विचारलंय. तर मग नेहमीच्यापणे आपण काय करतो बघा. 4चा घातांक काय घेतला? 19. तर 19 काय आहे? विषम आहे. तर विषम आल्यावर काय घेतो? 1 किंवा 3. मग आता इथं 1 घेतो बघा. 4चा घातांक काय घेतला? 1. तर 4चा घातांक म्हणजे काय आला? 4 आणि अधिक काय केला? 2. टोटल किती आले? 6. आता बघायचं 6ला कशाने भाग जातोय? तर 6ला भाग जातोय 6ने. याचा अर्थ 4चा घातांक 19 अधिक 2 ला देखील कशाने भाग जाणार? 6ने भाग जाणार. आलं लक्षामध्ये? आता तुम्ही जर असं जरी केलं असतं बघा. 4चा घातांक काय घेतला असता? 3. तर 4चा घातांक 3 किती आला? 64. अधिक काय केला? 2. तर किती आला? 66. तरी त्याला भाग कशाने जाणार आहे? 6ने जाणार आहे. चला याचं उत्तर तुम्ही सांगायचं. आता काय कसं करणार सांगा बरं. इथं काय ना 1 किंवा 3. मग 2चा घातांक 1 घेतला. काय आलं इथं? 2. चालेल काय? नाही. कारण की भाग कशाने द्यायचा? 3ने. ही लहान संख्या आली ना. मग काय करणार इथं? 2चा घातांक 3 किती आला? 8. म्हणजे 8ला 3ने भागणार. 3 दुने 6. बाकी काय आली? 2. याचा अर्थ या उदाहरणामध्ये बाकी काय उरणार आहे? 2 उरणार. मागच्याच प्रश्नासारखं आहे. फक्त त्या ठिकाणी 16 होता. आता इथं त्यांनी दिलाय 18. 17चा घातांक काय घेतलाय? 200. समसंख्या 200.
तर काय येणार 2 किंवा 4 येणार. मग 17चा घातांक काय घेतला 2 तर काय आला नाही 289. 200 काय येणार 89. 18ने भाग जातो 289ला. 18 एक 18 बाकी उरली 10 घेतला काय 9. मग 18 पंचे 90 18 सर 88 उरला 1 त्याचा अर्थ काय आला 1. म्हणजे 17चा घातांक 200ला 18ने भागल्यावर बाकी किती उरणार आहे 1 उरणार. हा थोडा वेगळा प्रकारचा प्रश्न आहे. मग काय म्हटलंय 4चा घातांक 41 अधिक 4चा घातांक 42 अधिक 4चा घातांक 43 अधिक 4चा घातांक 44 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. आता एवढं तर कन्फर्म आहे की या संख्येला खाली 4 पर्याय म्हणजे संख्या दिल्या त्याला कुठल्या एका संख्येने भाग जातोय तेच आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या संख्येने भाग जाईल. तर मी तर काय केलं बघा 4चा घातांक 41 आहे अधिक 4चा घातांक 42 आहे 4चा घातांक 43 आहे अधिक 4चा घातांक काय आहे 44 आहे. तर ही संपूर्ण टर्मच्या टर्म मी बाहेर कॉमन काढून घेतो. पूर्ण 4चा घातांक 41 डायरेक्ट बाहेर काढला 4चा घातांक 41. मग इथं प्रत्येक संख्येच्या गुणाकारात 1 असतो. ही ॲज इट इज जर बाहेर चालली गेली तर इथं गुणाकारात कोण असतो आपल्याला 1 म्हणजे मध्ये कोण राहून जाईल मध्ये राहून जाईल 1 अधिक. आता इथं 4चा घातांक 42 आहे मग 4चा 41 घातांक तर बाहेर येऊन गेला. 4चे 41 घातांक काय आले बाहेर आले. इथं शिल्लक राहिला 4चा 1 घातांक हे पहा 41 आणि 42. इथं 4चा घातांक काय 43 मग 4चा 41 घातांक बाहेर आला. मग इथं किती राहिले 4चा घातांक 2 41 आणि 2 किती आले 42 43 बरोबर अधिक इथं 4चा घातांक काय आहे 44. मग 4चा घातांक 41 तर बाहेर निघाला कॉमन काढला ना आपण तो. मग इथं शिल्लक कोण राहिला 4चा घातांक 3 41 आणि 3 किती आले 43. तर गेली टर्म. आता इथे बघा 4चा घातांक 41 इन ब्रॅकेट 1 अधिक 4चा घातांक 4 4चा घातांक 1 अधिक 4चा घातांक 1 म्हणजे काय आला 4 4चा घातांक 2 म्हणजे काय आला 16 आणि 4चा घातांक 3 म्हणजे काय आला 64. आता मी यांची काय करतो ब्रॅकेटवाल्यांची बेरीज. तर इथं काय आला 4चा घातांक 41 गुणिला 64 आणि 16 80 80 आणि 4 किती आले 84 84 ने किती आला 85. तर इथं काय आला 85. आता हे कन्फर्म आहे की या संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जातो. आता हे तर अंदाज आहे मला माहिती नाही की याला कशाने भाग जातो मला हे नाही माहिती. पण कुठल्या पण संख्येने जर भाग जात असेल तर 85ला भाग पूर्ण गेलाच पाहिजे. अशी कोण आहे 85ला भाग पूर्ण जाणारी 17 17 5 85 म्हणजे उत्तर काय आलं 17. आलं लक्षामध्ये. आता बघा पुढचा प्रश्न आहे 100 ते 400 दरम्यान किती संख्यांना 5ने व 7ने भाग जाईल. किती संख्यांना 5ने आणि 7ने म्हणजे दोघांनी भाग गेला पाहिजे ना दोघांनी गेला पाहिजे भाग. फॉर एक्झाम्पल 35 आहे तर 5ने पण जातो 7ने पण जातो पण 100 ते 400च्या दरम्यान नाही आहे. मग त्याच्यानंतर आहे 70 5ने पण जातोय 7ने पण जातोय पण 100 ते 400च्या दरम्यान नाही आहे. मग कोण आली 105 बघा 100च्या दरम्यान पण आहे 100 ते 400 दरम्यान 5ने पण भाग जातोय आणि 7ने पण जातोय म्हणजे 35ने वाढवत चाललोय मी बरोबर. त्याच्यानंतर कोण आली 140 परत त्याच्यामध्ये 35 टाकले होते मग त्याच्यात 140 मध्ये 35 टाकल्यावर किती आला 175 5ने पण जातो आणि 7ने पण जातोय. मग 175 मध्ये परत 35 टाकले किती आले 210 5ने पण जातोय 7ने पण जातोय. असं कुठपर्यंत जायचं आपल्याला 400 पर्यंत. पण हे थोडं वेळ खाऊ प्रक्रिया असल्यामुळे याला बघा सेपरेट आपण या ठिकाणी शॉर्टकट ट्रिकने सॉल्व्ह करूया. काय करायचं 5चा आणि 7चा लसावी शोधायचा म्हणजे 5च्या आणि 7च्या पाड्यात येणारी संख्या लसावी कोण आहे 35 आहे राईट. म्हणजे 7 5 35 आणि 5 7 35. तर काय केलं 100ला 35ने भागितलं 35 1 35 35 जुने 70
बाकी काय उरली 30. आता भागजार नाही आहे कारण की 35 त्रिक 105 होऊन जाईल, तर इथपर्यंत आपला भागाकार आला. आणि 400ला परत याला लसावी म्हणजे 35ने भागितलं, तर 35 एक 35, 40 35 गेला, उरला 5, घेतला 0, परत 35 एक 35, बाकी आली 15. तर इथं भागाकाराला 2 आणि इथं भागाकाराला 11, दोघांची बेरीज झाली 13. अशा 13 संख्या आहेत 100 ते 400च्या दरम्यान की ज्याला 5ने पण भाग जातो आणि 7ने पण भाग जातो, दोघांनी भाग जाणाऱ्या पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे काही प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी दिलेले होते, तर त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता. आपली मॉर्निंगला 8:30 ते 10:30 आणि इव्हनिंगला 5:30 ते 8ची बॅच सुरू आहे MPSCची, तलाठीची वगैरे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच आपल्याला 9970650363 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. जय हिंद, जय भारत.